मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात अतिदुर्गम भागात येत असलेल्या माखला, विचूखेडा, चुनखळी, नवलगा व खळीमाल, माळीझडप, खंडूखेडा या गावांना आपल्या दैनंदिन कामकाज करण्यासाठी एकच मुख्य रस्ता असून सततच्या पावसामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्यावर जागोजागी अति गंभीर स्वरूपाचे मोठमोठे खड्डे पडले असून नाल्यात पूल नसल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत आहे। आजूबाजूची माती सुद्धा रस्त्यावर वाहून आली आहे। यामुळे या गावातील लोकांना रस्त्यावर प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे। अनेक लोकांचे प्रवासादरम्यान अपघात सुद्धा झाले आहे। दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी या रस्त्यावर आपले जीव धोक्यात घालून लोक प्रवास करीत आहेत। शेतकरी बांधव आपल्या शेतीसाठी कृषी साहित्य, बियाणे, खते, बँकेतील कामे, आठवडी बाजार, दवाखाना, शैक्षणिक कामे करण्यासाठी सुद्धा पालक या मार्गाचा वापर करत असते। आपले जीव मुठीत घेऊन लोक या मार्गाचा वापर करीत आहेत। गावातील नागरिकांचे बोलणे आहे की या रस्त्यावर कोणत्या अधिकारी, कर्मचारी यांचे लक्ष नाही का? काही उंटावरून शेळी हकलण्याचे काम तर सुरू नाही ना? आमचा जीव गेल्यावर कोणी लक्ष देणार का? असे अनेक प्रश्न गावातील स्थानिक नागरिक करीत आहेत। संबंधित प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करावे अशी मागणी आता नागरिक करीत आहेत। सततच्या पावसामुळे माखला ते खंडूखेडा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता। येथील खपरा नदीवरील पूल अति पावसामुळे तुटला आहे। बिच्छूखेडा फाटा ते खपरा नदीचा एक छोटा नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे। मुंडा भरून आल्याच्या पुलावर मोठे खड्डे जागोजागी पडले आहे। या समस्यामुळे माखला ते खंडूखेडा रस्ता पूर्णपणे बंद पडला होता, परंतु स्थानिक युवकांनी पुढाकार घेऊन स्वतः श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजविले व तुटलेला पूल दुरुस्त, दगड-गोटे टाकून केला व बंद पडलेला रस्ता सुरू केला। याप्रसंगी विशाल रविशंकर भूसम, प्रफुल्ल बाबू बेटेकर, सुरेश छोटेलाल सावलकर, राजकुमार रामू बेठेकर, युवराज किशोर सावलकर, राजू रामू बेठेकर, अजय किशोर बेठेकर व गावकरी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी चिखलदरामधून प्रशांत पडोले यांची रिपोर्ट।